12 वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी नराधम शिक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश D.N. सुरवसे यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली। धनाजी सोपान इंगळे वय 48 राहणार पाटकुळ तालुका मोहोळ असे शिक्षा झालेल्या शिक्षकाचे नाव आहे। पीडितेच्या फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। 14 एप्रिल 2023 रोजी यातील पीडिता ही शाळेत गेल्यावर तिला शिकवणारे शिक्षक आरोपी धनाजी इंगळे हे अगोदरच वर्गात हजर होते। त्यांनी पीडितेला वर्गात थांबवून इतर विद्यार्थ्यांना बाहेर थांबण्यास सांगून 12 वर्षाच्या पीडितेवर शारीरिक लैंगिक अत्याचार केले होते। ही घटना शाळेशेजारी राहणाऱ्या एका शेतकऱ्याने पाहिली होती। त्याने मुलीच्या भावाला ही घटना सांगितली। त्यानंतर वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आणि त्यानंतरची देखील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती। या प्रकाराचे बिंग फुटताच लिंगपिसाळ शिक्षकाने सर्वांची माफी मागितली होती। मात्र यापूर्वी देखील 3 ते 4 विद्यार्थिनीवर असाच प्रकार घडल्याचे समोर येताच पीडितेने मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। त्या तक्रारीवरून शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान या खटल्याच्या वेळी अनेक साक्षीदार फुटले होते। मात्र न्यायालयाने व त्याच्या चित्रीकरणामध्ये दिसणारी पीडिता यांच्या अहवालावरून सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरला। न्यायाधीश सुरवसे यांनी आरोपीस कलम 354 अ व 354 ब प्रमाणे 1 वर्ष सक्त मजुरी तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम 6 प्रमाणे आरोपीस त्याच्या नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप व 50,000 रुपये दंड व सदरचा दंड पीडितेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला। सोलापुरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून 12 वर्षाच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षकास न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा दिली आहे। यामध्ये सरकारच्या वतीने ऍडव्होकेट शीतल डोके यांनी तर आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट धनंजय माने यांनी काम पाहिले।